परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरु पीतांबरधारी श्री बाललाल कृष्ण की वाङ्मयीन प्रतिमूर्ति श्रीमद्भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा श्री क्षेत्र जामगाव माता मळ गंगेच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं पावन पवित्र झालेली ही भूमी आज आपल्या कथेचा कितवा दिवस? कितवा? हा, तृतीय दिवस, तिसरा. बरोबर आहे. वा वा, या बाळाने उत्तर दिलं. कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला. श्रीमद्भागवत महापुराण कथेचं महात्म्य पाहत असताना कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला की असणारी भक्ती माता, दोन मुले, ज्ञान आणि वैराग्य, आणि मग वृद्ध झालेले ज्ञान आणि वैराग्य, आणि कलियुगात ज्ञानाला आणि वैराग्याला फार वृद्धत्व आले महाराज. कारण आज आपल्याला जर पाहू गेलो समाजात तर ज्ञानाची कमतरता वाटते. भौतिक ज्ञान भरपूर असेल, जे जगण्यासाठी लागतं, प्रपंचासाठी, संसारासाठी भौतिक ज्ञानाची गरज आहे. आज लोक इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, ठीक आहे, त्याची गरज आहे. पण सगळ्यात महत्वाचं जे ज्ञान आहे जीवनामध्ये, की ज्या ज्ञानानं जीवनाचं कल्याण होईल, अनंताचा प्रवास आपला सुखाचा होईल, आणि त्यासाठी लागणारं जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाची मात्र उणीव भासताना आपल्याला दिसते. वैराग्य तर क्वचित पाहायला मिळतंय. माझ्या तुकोबरायांसारखे महान संत होऊन गेले की मूर्तिमंत वैराग्य त्यांच्या रूपानं देहूमध्ये अवतीर्ण झालं. असं वैराग्य सुद्धा आता पाहायला मिळत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञानाचीही गरज असते, वैराग्याचीही गरज असते. तरी पण सगळ्यात महत्वाची गरज जर जीवनात काय असेल, माझे तुकोबाराय सांगतात, ज्ञान असावं जीवनात, पण कोरडं ज्ञान नसावं. बरं, या कोरड्या ज्ञानानं काय होतं? अभिमान येतो जीवनामध्ये, गर्व येतो. आणि म्हणून ज्ञानाची गरज आहे, 100% गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भगवंताला लागतं ते प्रेम. ज्ञान कमी असेल तरी चालेल, 4 पुस्तकं कमी वाचले तरी चालतील, नाही असं नाही. सगळ्यात महत्वाचं भगवंताला लागतं ते प्रेम. आणि म्हणून तो प्रेमाचा भुकेला आहे माझा भगवंत. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, ओ प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, ओ प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. गोड प्रमाण दिलं महाराजांनी की जीवनामध्ये सुखाची प्राप्ती ही प्रेमानेच होते. पण हा प्रेम शब्द आज समाजानं एवढा गलिच्छ करून ठेवलाय, त्याची पातळी एवढी खाली आणली आहे
व्यवहारात तो शब्द घेतला, पण खरं प्रेम जे जीवनामध्ये करायचंच असेल तर माझ्या परमात्म्यावर, माझ्या भगवंतावर प्रेम करावं. सुखरूप असणारा परमात्मा तो प्रेमाचा भुकेला आणि म्हणून तर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातही मला ज्ञानाची गरज आहे, पण कोरडं ज्ञान नको, मग भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. ज्ञान पाहिजे, पण त्या जोडीला भक्ती आणि प्रेम असावं, तेव्हा त्या ज्ञानाला किंमत आहे. कोरड्या ज्ञानानं अभिमान होतो आणि अभिमानानं अनेकांची फजिती झाली महाराज. आणि म्हणून भक्ती माता ज्ञान वैराग्य वृद्ध झाले, पण जेव्हा सनकादिक मुनी कथा सांगतायत, नारद महर्षी यजमान आहेत हरिद्वार या ठिकाणी, भक्ती माता आपल्या दोनही पुत्रांना म्हणजेच ज्ञान आणि वैराग्याला घेऊन येते. कथेचं महात्म्य सांगत असतानाच सनकादिक मुनी कथेची सप्ताहविधी सांगतायत. सप्ताहविधी म्हणजे भागवत कथा कशी करावी त्याचे काही नियम आहेत. भागवत कथेसाठी शास्त्र असं सांगताय, जवळजवळ मुलीच्या विवाहाला जेवढा खर्च येतो ना तेवढा खर्च या कथेला करावा. सर्वांना आमंत्रित करावं कथेसाठी, आणि कथेसाठी पर्व काळ जर कोणता असेल, आषाढ महिना, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष हे 6 महिने मोक्षदायी आहेत. आणि या महिन्यांमध्ये असणारी ही श्रीमद भागवत महापुराण कथा करावी. सुरुवातीला ज्याला देव पंचायतन असं म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात किती देव सांगितलेत, कुणी सांगेल का? किती? 33 कोटी सांगितले की नाही? सांगितलेत ना? सांगा बरं एका एकाचं नाव. नाही ना माहिती. आणि म्हणून एवढ्या देवांचं पूजन कसं करावं? 33 कोटी देवतांचं. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी, ऋषी मुनींनी एक देव पंचायतन बनवलं. म्हणजे 5 देवता, भगवान गणेश, सूर्यनारायण, भगवान विष्णू, भगवान शंकर आणि माता भगवती, या 5 देवता मुख्य देवता म्हणून यांना स्थान दिलं. आणि या देवता पंचदेवतामधून कोणत्याही एका देवाची आपण पूजा करावी. म्हणून देव पंचैतनाची पूजा करावी. ओम नमो भगवते या मंत्राचा 16 वेळा विचार करावा. श्रोत्यांचं मुख पूर्व किंवा पश्चिमेला असावं. आणि कथा श्रवणासाठी उपवास करावा. कुणी कुणी निराहार उपवास करतं कथा श्रवणासाठी. नाही ते आपल्याला शक्य झालं तर दुधावरती म्हणजे दूध प्राशन करून कथा श्रवण करावी. पण शास्त्राने पुढे अशीही सवलत दिली, दूध प्राशन करून आपल्याला कथा श्रवण नाही करता आली, कारण आपण सर्व कष्टकरी मंडळी आहात,
काम करावं लागतं, अन्नाची गरज असते. आणि म्हणून एक वेळा भोजन करून कथा श्रवण करावी. पुढे संत महात्म्यांनी असंही सांगितलं, नाही एक वेळेस शक्य झालं 2 वेळेस जेवण करा, पण कथा श्रवण करा. त्याही पुढे जाऊन सांगेल, नाही 2 वेळात भागलं तर 3 वेळा खावं, पण कथा मात्र अगदी मनोभावे श्रवण करावी. ज्या पद्धतीनं आपली साधना असेल फळही त्या पद्धतीने मिळत असतं. आणि म्हणून उपवास करावा, ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं. आणि शक्यतो दररोज ज्या ठिकाणी आपलं असं नाही, जी आपली दररोजची जागा असेल, शक्यतो हे महत्वाचं लक्षात ठेवा, त्या जागेवरतीच बसण्याचा प्रयत्न करावा. पण त्यावरून भांडणं करू नये. नाही तर मग उशिरा यायचं आणि कोणीतरी तुमच्या जागेवर बसलेलं असेल, मग त्यावरून भांडण नाही, मग जिथे जागा असेल तिथं बसावं. बरं. आणि हे सगळं सप्ताहविधी सनकादिक मुनी, भक्ती माता, नारद महर्षी सर्व त्या ठिकाणी आलेला संत समाजाला सांगत असताना त्या कथेमध्ये प्रत्यक्ष भगवान योगेश्वर भगवान शुकदेव महाराजांचं आगमन होतं. 16 वर्षाचं त्यांचं वय आहे. शुकाचार्य भगवंत सांगतात, भागवत हे वैष्णवांचं धन आहे आणि हे फक्त मृत्यू लोकातच मिळते. स्वर्ग लोकात सुद्धा हे धन नाही. सत्य लोकात तुम्हाला हे धन मिळणार नाही. या धनाची प्राप्ती जर करायची असेल तर तुम्हाला मृत्यू लोकातच जन्म घ्यावा लागेल, भगवंताचं भक्त व्हावं लागेल. तेव्हा असणारं हे भागवत धन आपल्याला मिळेल. आणि म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म. नारायण ज्ञानी हो जीवंत, नारायण ज्ञानी हो जीवंत. भाग्यवान आहे पण. अरे ज्या देहाची अपेक्षा प्रत्यक्ष स्वर्गातल्या देवांना आहे, अपेक्षा बोलून दाखवली त्यांनी. अरे आम्हाला वाटतं या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा आणि येऊन करणार काय, नारायण नामी होऊ जीवनमुक्त. म्हणजे तेही जीवनमुक्त नाही. पुण्य संपलं की त्यांनाही मागे यावं लागतं, परत जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा या देहाची अपेक्षा करतायत आणि आपल्याला भाग्यानं हा मानवी देह प्राप्त झालाय. वस्तू मिळाली महाराज, पण महत्व नाही आपल्याला कळालं. तुकाराम महाराज सांगतात, हा देह आपल्याला जो मिळालाय ना, पावला हा देह का कताली न्याय, घडो नये ते उपाय घडो आले. किती सुंदर वर्णन केलंय. अरे जे कधी घडणार नाही, ज्याची अपेक्षाही आपल्याला नसेल, असा योग आपल्या जीवनामध्ये घडून आलाय. म्हटले काय झालं, काय नाही, मानवी देह प्राप्त झाला. त्यासाठी उदाहरण दिलाय. म्हटले अंध व्यक्ती आहे,
त्रिकाल संध्या करण्याचा त्यांचा नियम आहे. आणि म्हणून त्रिकाल संध्या करण्यासाठी ते अंध व्यक्ती नदी पात्रामध्ये जातात, नाभीपर्यंत पाण्यामध्ये उतरतात, भगवंताला अर्घ्य देऊ लागले. बरं, मग अर्घ्य देत असताना नियम असा पण आहे की दोन्ही हात असे उंच करून टाळी वाजवावी लागते. पण झालं असं होतं, त्याच नगरीचा असणारा राजा दवंडी दिली होती त्यानं, त्या राजानं म्हटले जो कोणी जिवंत कावळा पकडून आणील त्याला अर्ध राज्य बक्षीस देणार आहे. कावळाच का निवडला राजानं? कारण कावळा एवढा चतुर प्राणी आहे महाराज, सहसा कोणाच्या तावडीत सापडत नाही. समाजातही अशी कावळे भरपूर आहेत जे कोणाच्या तावडीत लवकर सापडत नाहीत. आणि त्यात जर तो डोम कावळा असेल तो तर फार विचित्र महाराज. आणि म्हणून दवंडी या अंध व्यक्तीनं सुद्धा ऐकलेली होती. त्याला विचार केला, माझ्या नगरीच्या राजानं दवंडी दिली की जिवंत कावळा पकडून आणायचा. आणि म्हणून आपलं नित्य कर्म करत असताना या अंध व्यक्तीनं दोन्ही हात असे उंच केले, टाळी वाजवू लागला. योगायोग सांगतोय बरं, टाळी वाजवणार तेवढ्यात एक कावळा असा उडत उडत चाललेला होता. बरोबर या अंध व्यक्तीनं टाळी वाजवण्याची वेळ आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडण्याची वेळ एक झाली. फार दुर्मिळ योग आहे. शक्यतो असं कधी घडतच नाही. घडलं मात्र तसं. अंध व्यक्तीच्या हातामध्ये कावळा आलाच पडून पाहिला, कारण त्यांचं स्पर्श ज्ञान फार जबरदस्त असतं अंध व्यक्तीचं. कितीही रुपयाची नोट तुम्ही त्यांच्या हातामध्ये द्या, लगेच सांगणार तुम्हाला ही 20 रुपयाची नोट आहे, ही 10 रुपयाची नोट आहे. चाच पडून पाहिल्या, लक्षात आलं, बस बस म्हटले कावळाच आहे. आणि दवंडी आठवली राजानं. राजाकडे जर हा कावळा मी घेऊन गेलो ना, अर्ध राज्य मला बक्षीस मिळणार आहे. मग एवढ्यावर तर समाधान मानवानं त्यानं, अर्ध राज्य तरी मिळतंय ना. मानवी देहाचा स्वभावच आहे महाराज. आपल्याला जे समाधान मिळत नाही ना, त्याचं कारण आसक्ती संपत नाही. कितीही जीवनामध्ये मिळालं, लाख रुपये मिळाले तर असं वाटतं कोटी कधी मिळतील, कोटी मिळाले अब्जाधीश कधी होईल. आणि या आसक्तीमुळेच असमाधानी वृत्ती आपली राहते. माझ्या तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, म्हटलं तुकाराम महाराज, तुमच्या जीवनामध्ये भौतिक गरजा तुम्हाला किती पाहिजे, तो काय अपेक्षा याबद्दल सांगताल का जरा? आता आपल्याला कोणी विचारतं आपण सांगू, काही नाही महाराज, 2-3 बंगले असावे, 2-4 गाड्या असाव्यात, बँक बॅलन्स असावा कोट्यवधी रुपयाचा, ही आपली अपेक्षा. तुकोबारायांनी सांगितलं, म्हटले सांगू माझ्या भौतिक गरजा? म्हटले सांगा. निर्वाहा पुरते, अन्नाच्छादन आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा. बस एवढी अपेक्षा आहे. म्हटले निर्वाहापुरतं, जगण्यापुरतं अन्न मिळावं आणि जगण्यासाठीच खावं, खाण्यासाठी जगू नाही. जीवन फक्त जिवंत राहील यासाठी खावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, माझा जगण्यापुरतं अन्न असावं, पांघरण्यापुरतं एखादं आच्छादन, खाली अंथरण्यासाठी एखादं अच्छा पांघरून असावं, आणि त्यानंतर राहण्यासाठी एखादी कोपी असावी किंवा एखादी गुहा. बस यापेक्षा मला काही अपेक्षा नाही म्हटले जीवनामध्ये. आणि म्हणून एक कावळा मिळालाय, अंध व्यक्तीला समाधान नाही झालं, स्वार्थ जागा झाला, विचार करू लागला. अरे म्हटले, एक कावळा जर राजाकडे नेला जिवंत, अर्ध राज्य देतो. माशे 2 कावळे नेले तर पूर्ण राज्याचा मी राजा होईल ना. हा स्वार्थ जागा झाला. म्हणून काय केलं, पहिला पकडलेला कावळा असा बगलेत मारला, दाबून धरला, उडून नाही गेला पाहिजे ना. आणि दुसरा बरं त्यानं विचार केला, कावळा पकडणं फार सोपं आहे, काय अवघड, दोन्ही हात उंच करायचे, टाळी वाजवायची, कावळा येतोय म्हटले. आणि म्हणून दोन्ही हात उंच केले कावळा पकडण्यासाठी. काय झालं असेल, काय झालं? अहो पहिला बगलत मारलेला तोही उडून गेला, आणि आता दुसरा काय त्याच्या बापाने ठेवला का? नाही ना. आणि म्हणून एवढा दुर्मिळ योग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालाय. मानवी देह मिळालाय
कारण भगवत प्राप्ती फक्त या मानवी देहानच करता येते. जनावरांमध्ये तो विवेक. देवीला देह भजना गोमाता, देवीला देह भजना गोमाता, देवीला देह भजना गोमाता, देवीला देह भजना गोमाता, देवीला देह मानवी देह मिळाला. याच देहामध्ये वाईट काय आणि चांगलं काय याच देहामध्ये कळतं. जनावरांना कळतच नाही वाईट काय आणि चांगलं काय. पशु काय पाप पुण्य जाणीती, त्यांना पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्य जर कुणाला कळत असेल, पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, ते ज्ञान फक्त मानवी देहात आहे. म्हणून देह श्रेष्ठ आहे. आता पहा ना, तुम्ही आळंदीला जाऊन आलात ना. बनारचा भगवान खिलौना माटी का, इतना अजब रचा भगवान खिलौना माटी का, अजब रचा भगवान खिलौना माटी का, अजब रचा भगवान खिलौना माटी का, इतना अजब रचा भगवान खिलौना माटी का, ओ माटी का या नाती का, 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 इतना अजब रचा भगवान खिलौना माटी का, इतना अजब रचा भगवान खिलौना माटी का, जब बनाया हाथ दिए तुझे ताली बजाने, मुख दिए तुझे भजन करने, हाथ दिए तुझे ताली बजाने, मुख दिए भजन करने, ओ हाथ दिए तुझे ताली बजाने, मुख दिए तुझे भजन करने, हाथ दिए तुझे ताली बजाने, मुख दिए तुझे भजन के, पैर दिए तुझे दिल में जाने को, पैर दिए तुझे दिल में जाने को, अजब रचा भगवान ना अजब रचा
कृष्ण भगवान की जय. वा वा. एवढा सुंदर देह आपल्याला जर मिळालाय, आता जामगाव मधनं वारी गेली की नाही, आता आळंदीला पंढरपूरला जात असाल आपण, मला सांगा ना कधी जामगाव मधनं एक 5-50 बैल एकत्र आले, खांद्यावरती त्यांनी पताका घेतली, मृदंग घेऊन टाळ घेऊन पंढरपूरला गेले, पाहिलंय कधी? नाही ना महाराज. ते ज्ञान त्यांच्याकडे नाही, ते ज्ञान फक्त मानवाकडे, जीवन उद्धाराचं. म्हणून शुकदेव भगवान तेच सांगताय की आम्हा वैष्णवांचं धन जर काय असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवत, भगवंताचं नाम. आणि त्याच वेळी कथा चालू असताना सनकादिक मुनी कथा सांगतायत, सर्व संत समाज त्या ठिकाणी कथा श्रवण करताय, भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याच वेळी भगवान गोपाल कृष्ण चतुर्भुज रूपामध्ये भगवान अवतीर्ण झाले. नारद, भक्ती ज्ञान वैराग्य, प्रल्हाद, उद्धव, अर्जुन, इंद्र, शुकाचार्य सर्व त्या ठिकाणी भगवंताचा घोष करताय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आपल्याला वाटत असेल की या संगीत कथा आता चालू झाल्या, नाही महाराज. वर्णन येत आहे त्या ठिकाणी जी झालेली श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. वक्ता म्हणून व्यास म्हणून सनकादिक मुनी आहेत, यजमान म्हणून त्या ठिकाणी नारद महर्षी आहेत, प्रल्हाद महाराज स्वतः उपस्थित आहे. काय करतात प्रल्हाद महाराज? आमचे आकाश महाराज जसा टाळ वाजवून गातात ना, तसं टाळ वाजवण्याचं काम प्रल्हाद महाराज करतायत. उद्धव महाराज आहेत, झंझा वाजवतायत. नारद महर्षी वीणा वाजवतायत. प्रत्यक्ष अर्जुन आहे त्या कथेला साथ करण्यासाठी. अर्जुनाकडे गायनाचं काम आहे, सुंदर गायन करताय. इंद्र त्या ठिकाणी स्वतः इंद्र भगवान मृदंग वाजवताय. सनकादिक मुनी जय जयकार करतायत. आणि अशा पद्धती असणारी ती कथा भागवत महात्म्य त्या ठिकाणी पूर्ण झालं. भक्ती ज्ञान वैराग्य, ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले, तारुण्य अवस्था त्यांना प्राप्त झाली. या भजनामध्ये बेधुंद होऊन आनंद विभोर होऊन नृत्य करू लागले. सर्वांना आनंद झाला. आणि या ठिकाणी भागवताचे 6 जे अध्याय आहेत ग्रंथ महात्म्याचे ते याच ठिकाणी पूर्ण होत आहेत. पुढे व्यास महर्षी कथा सांगतायत. कथेचे 3 प्रकार सांगितले. एक आहे ती कनिष्ठ कथा, 2 नंबरची आहे ती मध्यम कथा आणि 3 नंबरची आहे ती श्रेष्ठ कथा. 3 प्रकार सांगितले कथेचे. कनिष्ठ कथा कोणत्या कथेला म्हणावं? यज्ञ करत असताना त्यातून उरलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये जी कथा केली जाते ना तिला यज्ञांग कथा असं म्हणतात. मध्यम कथा कशाला म्हणावं? की जी लोक कल्याणासाठी केली जाते ना, लोकांचं कल्याण व्हावं, जड जीवांचा उद्धार व्हावा त्यासाठी जी कथा केली जाते तिला मध्यम कथा म्हणतात. आणि श्रेष्ठ कथा कोणती आहे का? जी मोक्षासाठी केली जाते. आणि अशी कथा कुठे झाली आणि कोणामध्ये झाली? तर भगवान शुकाचार्य आणि परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांना जी कथा सांगितल्या गेली शुकताल या ठिकाणी, तर ती त्या कथेला मोक्ष कथा असं म्हणावं. परीक्षिती सामान्य नाही महाराज. परीक्षित महाराज आपल्याला जिवंतपणी जन्म झाल्यानंतर भगवंताचं दर्शन होईल न होईल सांगता येत नाही. पण परीक्षित महाराज एवढे भाग्यवान आहे, मातेच्या गर्भामध्ये असतानाच भगवंताचं दर्शन त्यांना झालं होतं. भगवंतानं त्यांचं रक्षण केलं होतं. आणि ती झालेली कथा श्रेष्ठ कथा आहे. त्यानंतर श्रेष्ठ वक्ता कोण ऐकून ठेवा. श्रेष्ठ वक्ता त्यालाच म्हणावं एका वाक्यात सांगून जातो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले.
श्रोता जे व्यासपीठावरनं बोलतोय त्या पद्धतीनं त्याचं आचरण असावं, त्याला श्रेष्ठ वक्ता म्हटलंय. त्यानंतर व्यासदेव भगवान मंगलाचरण करतात. भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं त्या ठिकाणी व्यास भगवंतानं वर्णन केलंय. आणि देवाचं जे मूळ स्वरूप आहे ते असणारं सत्य तत्व, त्या सत्य तत्वाचं ध्यान व्यास भगवंत करतात. आणि पुढे 2 धर्म समजावून सांगितले व्यासांनी. कोणते 2 धर्म? मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर 2 धर्माचं पालन आपण करावं. तर 2 धर्म आहेत. एक आहे सामान्य धर्म आणि दुसरा आहे परमधर्म. सामान्य धर्म कशाला म्हणावं? आपण जो संसार प्रपंच करतोय, वाड वडिलांपासून चालत आलेली परंपरा. मग शेतीचा व्यवसाय असेल, अजून काही व्यवसाय असेल, मग वडील करत आले म्हणून पुढील त्यांची जे असतील मुलं त्यांनी तो व्यवसाय करणं, याला म्हणतात सामान्य धर्म. तोही धर्मच उदरनिर्वाहासाठी केलेला. पण परमधर्म कशाला म्हणतात? लक्ष देऊन ऐका. आणि तोच परमधर्म आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. भगवत प्राप्तीसाठी तुम्ही जे जे करता, साधन भक्ती असेल, नामस्मरण असेल, तर त्याला म्हणतात परमधर्म, जो भगवत प्राप्तीसाठी केला जातो. पुढे भागवत कथेला प्रारंभ करत असताना कथा चालू आहे नैमिषारण्यामध्ये. सूत महाराज कथा सांगताय आणि त्यानंतर शौनकादिक मुनी कथा श्रवण करताय. 6 प्रश्न त्या ठिकाणी शौनकादिक मुनींनी विचारले. कोणाला? सूत महाराजांना प्रश्न विचारावेत महाराज. शंका आली तरी विचारच जावी वक्त्याला. दुपारी आम्ही भोजनासाठी गेलो आणि मग त्या ठिकाणी एक महाराज आम्हाला भेटले. मग त्यांनी शंका विचारली. म्हटले महाराज आमची अशी शंका आहे. म्हटलं तुमची जी शंका आहे अगदी बरोबर आहे, पण काही गोष्टीचं वर्णन आम्हाला कथेतनं करता येत नाही. त्यांची शंका निरसन झाली. त्यांनी प्रश्न एकच विचारला की महाराज, सूत महाराज म्हणजे नक्की कोण? का त्यांना सूत म्हटल्या जातं? सांगून जातो कथेतून. विचारला त्यांनी प्रश्न, तुम्हालाही माहित व्हावा. अधिकार त्यांचा फार मोठा आहे. तुम्हाला सांगू, साधूचा जन्म कुठे झाला, कोणत्या कुळात झाला, याला किंमत नसतेच. साधूचा असणारं तत्वज्ञान, साधूचा असणारा अधिकार, त्याला महत्व असतं. म्हणून कोणीतरी म्हटलंय, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ शक्यतो विचारू नये, पाहण्याचा प्रयत्न करू नये. सूत म्हणजे सांगून जातो की ज्यांची माता ब्राह्मण आहे आणि वडील क्षत्रिय आहेत, म्हणून त्यांना सूत म्हटल्या गेलं. आणि ते आता मात्र समाजात फार वाढीला लागले. शास्त्राच्या दृष्टीनं सांगतो, वर्णसंकर यानं घडतो, धर्माला याला जाऊ शकतो. म्हणून प्रेम विवाह टाळावीत. बस, त्यापेक्षा जास्त मी काही बोलत नाही. 6 प्रश्न विचारले शौनकादिक मुनींनी सूत महाराजांना. म्हटले महाराज, मानवी जीवन मिळालंय, मग या जीवनामध्ये आम्ही नक्की काय करावं त्याबद्दल आम्हाला प्रबोधन करा. आणि एवढे जे शास्त्र आहे जगामध्ये, 6 शास्त्र असतील, 18 पुराणं असतील, वेद आहेत, उपनिषद आहेत, मग एवढं सगळं वाचण्यासाठी किंवा त्याचं चिंतन करण्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळ नाही आणि आयुष्य सुद्धा आमच्याकडे तेवढं नाही. एक काम करा ना, आम्हाला जरा त्यातलं सार सांगा ना. तिसरा प्रश्न केला की भगवंताच्या अवताराचे प्रयोजन काय? हा जो परमात्मा आहे, तुम्ही सांगितलं की त्याचं मूळ स्वरूप जे आहे की निर्गुण असणारा हा परमात्मा सगुण साकार होतो, या भूतलावरती अवतार घेतो, मग नक्की येतो कशासाठी, येऊन करतो काय, त्याबद्दल आम्हाला सांगा. 5वा प्रश्न विचारला की आतापर्यंत या माझ्या परमात्म्यानं किती अवतार धारण केले त्याबद्दल सांगा.
आणि शेवटी 6वा प्रश्न विचारला की भगवंत जेव्हा निज धामाला गेले तर असणारा हा धर्म कुणाला शरण गेला त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. एवढे सुंदर प्रश्न आहेत 6. त्याची उत्तर आपण पाहणार आहोत. सूत महाराजांनी दिलेले सुंदर असे उत्तर आहेत. थोडक्यात जाऊन पुढे जातो. पहिला प्रश्न विचारला की मानवी जीवन मिळाल्यानंतर जीवनामध्ये नक्की करावं काय. या जीवनामध्ये प्रमाण दिलं महाराजांनी. मानवी देह प्राप्त झालाय ना, काय करावं. देवे दिला देह भजन गोमटा, तोय झाला पाटाबाधिकेचा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. कशासाठी दिले हे सगळे अवयव. हात कशासाठी दिले, कशासाठी. चोऱ्या करण्यासाठी दिलेत का. नाही, आजींनी सांगितलं टाळी वाजवण्यासाठी. हा आणि म्हणून आपल्याला जे जे अवयव भगवंताने दिले या सर्व अवयवांच्या माध्यमातून त्या भगवंताची सेवा करावी, त्याचं भजन करावं. हाताने टाळी वाजवावी, मुखानं काय करावं. गाव पंचायती कराव्यात का. नाही ना महाराज. काय करावं या मुखानं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सो सेवान, झाले आबाई, येणे सो सेवान, झाले आबाई. मुखानं भगवंताचं नामस्मरण करावं, हातानं टाळी वाजवावी, पायानं सरकार मान्याकडे जावं का, मग सिनेमागृहाकडे नाही ना महाराज. या पायानं तीर्थयात्रा करावी, त्यासाठी दिलेत पाय. पंढरपूरच्या वारीला जावं, माझ्या ज्ञानोबारायांच्या भेटीला या पायानं जावं. जव हे सकाळ सीत आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, आता चालावया पाय, हात चालावया पाय, जव तो अपोले बहित साहे, तव तू आपुले स्वहित साहे, तीर्थयात्रे जायच कोण को, जव हे सकाळ सीत आहे, जव हे सकाळ सीत आहे, तीर्थयात्रेत कोण ये, जव हे सकाळ सीत आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत हातपाय शाबूत आहेत, वार्धक्य आलं नाही, म्हातारपण आलं नाही, तोपर्यंत परमार्थ तीर्थयात्रा करून घ्याव्या. बरेच माणसं म्हणतात महाराज, परमार्थ करण्याचं हे का आमचं वय आहे का. अरे मग बाबा चौघांनी उचलल्यावर करतो का परमार्थ. महाराज बरोबर आहे ना. म्हातारपणी परमार्थ करता येत नाही. बरेच लोक म्हणतात महाराज बघू ना, रिटायरमेंट नंतर बघू ना परमार्थ. वेड्या, अरे काय स्वतः, अरे मृत्यू कधी सांगता येणार नाही. म्हातारपणाच्या काय गोष्टी करता. आणि परमार्थ हा तरुणपणीच करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो म्हातारपणी जर तुम्हाला तीर्थयात्रा करू वाटली, गुडघे चालू देत नाही, कमरेचा त्रास होतो, कशी तीर्थयात्रा करणार सांगा बरं. मग या गोष्टी तरुणपणात करण्याच्या आहेत परमार्थ. आणि म्हणून मानवी देह प्राप्त झालाय ना,
भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न विचारला की शरण कुणाला जावं जीवनामध्ये. प्रवेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधेला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. शरण जाण्यायोग्य एकच ठिकाण ते म्हणजे भगवंताला शरण जावं. आणि तिसरा प्रश्न विचारला होता की माझा हा परमात्मा निर्गुण निराकार असणारा जेव्हा साकार होतो या भूतलावरती येतो काय करतो माझा परमात्मा. भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी. दुर्जनाचे संहारी. दुर्जनाचे संहारी. भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी. दुर्जनाचे संहारी. दुर्जनाचे संहारी. दुर्जनाचे संहारी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येऊ लागते धर्म लयाला जाऊ लागतो ना तेव्हा माझा हा परमात्मा अवतार घेतो. जब जब होई धर्म की हानी वाढई असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरऊ कृपानिधि सजन तेरा. जय सिया राम बोलो जय सिया राम. जय सिया राम बोलो जय सिया राम. हो जब जब होई धर्म की हानि वाढई असुराधम अभिमानी. तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरऊ कृपानिधि सजन. बोलो बोलो राम सिया राम सिया राम तेरा. राम सिया राम तेरा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जब जब होवे धर्म की हानी. तुलसीदास महाराज सांगतात. आणि तेव्हा माझा भगवंत अवताराला येतो भक्ताचं रक्षण करतो दुर्जनाचा संहार करतो. हे भगवंताची दोन कामं. आणि या सृष्टीची निर्मितीही माझा भगवंत करतो. हे भगवंताचे कार्य आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न विचारला की आतापर्यंत या भगवंतानं अवतार किती घेतले. तर भागवताच्या अनुषंगानं 24 अवतार भगवंताचे सांगितले. तसे अनंत अवतार घेशी भक्ताकाराने अनंत अवतार भगवंताचे झाले. अवताराच्या रासे तो हा. अवताराच्या रासे तो हा. उभा विद्यवानी. अवताराच्या रासे तो हा. अवताराची राशी तो हा. अवताराच्या राशी तो हा. उभा विद्यवानी. अवताराच्या राशी तो हा. चंद्र चक्र गदा पद्मा सहित
पण मूळ 24 अवतार सांगितले. जरा आता प्रमाणांनाही आपण जरा प्रमाण ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. 24 अवतार सांगितले. पहिला अवतार आहे सनकादिक मुनी. काल सांगितलेले मी 4 मुनी. सांगा बरं नाव पटकन मला आता. त्यानंतर दुसरा अवतार झाला वराह. तिसरा अवतार झाला तो नारद महर्षी. भगवंताचे 24 अवतार मी आपल्याला सांगतोय. आता हे सविस्तरपणे आपण पुढे पाहणार आहोत यांच्या कथा. चौथा अवतार आहे नर नारायण. पाचवा अवतार आहे कपिल भगवान. 6वा अवतार दत्तात्रय महाराज. त्यानंतर यज्ञ महाराज, वृषभदेव, पृथु, मत्स्य अवतार, कच्छ अवतार, धन्वंतरी, मोहनी. नरसिंह अवतार कोणासाठी घेतला? प्रल्हादासाठी घेतला. नंतर वामन अवतार, परशुराम, व्यास भगवान, ज्यांनी या भागवताची रचना केली असे व्यास भगवान प्रत्यक्ष विष्णूचेच अवतार आहे. 17वा अवतार जो भगवंताचा सांगितला तो व्यासांचा अवतार आहे. 18वा अवतार आहे राम अवतार. नंतर बलराम, कृष्ण, बुद्ध, कलंकी. 23वा अवतार सांगितलाय हरी आणि 24वा अवतार आहे हयग्रीव. पुढे कलंकी अवतार सुद्धा होणार आहे भगवंताचा. आणि शेवटी 6वा प्रश्न विचारला होता की भगवंत हा जो धर्म आहे हा धर्म कोणाला शरण गेला? तर त्याचं उत्तर दिलं की धर्म भागवताला शरण गेला. आणि असणारं हे भागवत व्यासांनी तयार केलं. त्यांचे असणारे पुत्र शुकाचार्यांना ते भागवत सांगितलं. आणि पुढे हेच भागवत शुकाचार्यांनी परीक्षित महाराजांना सांगितलं. असा हा धर्म भागवताला शरण गेला. प्रश्न केला. असणारे हे 6 प्रश्न त्याचे उत्तर या ठिकाणी सूत महाराज शौनकादिक मुनींना देतात. शौनकादिक मुनींनी प्रश्न केला, महाराज असणारं हे श्रीमद भागवत अनेकांचा उद्धार या भागवतानं केला, पण का हो सज्जनाचा ज्याचं वर्तन चांगलंय अशाचा उद्धार या भागवतानं होईल यात शंका घ्यायचं काही कारण नाही म्हटले. पण का हो अशी एखादी कथा आहे का की जो पाप्यातला पापी असेल की ज्यानं आपल्या जीवनामध्ये फक्त पाप कर्मच केली असा असणारा एखादा व्यक्ती त्याचा उद्धार या भागवतानं झाला का हो? असं काही उदाहरण तुमच्याकडे आहे का? अहो पुण्यवान असेल सात्विक असेल त्याचा उद्धार होणारच आहे, पण एखादा पापी असेल वाम मार्गाने ज्याचं जीवन गेलेलं असेल त्याचा उद्धार झाला का? सनकादिक मुनी सांगतात, म्हटले हो ना. त्यासाठी म्हटले तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगतो. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारता विमार्गगा. सांगताय म्हटले जे पापी दुराचारी वाममार्गी क्रोधी कपटी आशे जरी असतील तर या सर्वांचा उद्धार या भागवत श्रवणानं होतो. आणि त्यासाठी सुंदर असं उदाहरण देत आहेत. म्हटले तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि या नदीच्या काठावरती सुंदर असं नगर आहे, त्याचं नाव आहे उत्तम नगर. आणि या नगरामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. नाव आहे त्यांचं आत्मदेव ब्राह्मण. आणि त्यांची असणारी पत्नी कोण? तिचं नाव आहे धुंदुली. हे जे ब्राह्मण देवता होते प्रकांड पंडित होते, ज्ञानी होते आणि धनवान सुद्धा होते. पण यांची जी पत्नी होती धुंदुली तिचं नाव आहे एवढी कजाग होती महाराज. होतं ना असं कधी कधी पती फार सात्विक असतो पण पत्नी मात्र त्याला त्या पद्धतीनं मिळत नाही. ही एवढी कजाग होती. दररोज भांडण केल्याशिवाय गावात तिला झोप येत नसे. दररोज भांडण करायची एवढी कजाग होती. कोणतंही काम सांगा तिला उलट करायची महाराज. ती दुपारची वेळ असावी
सूर्य माथ्यावर आलेला असावा आणि पतीनं सांगावं जरा सरबत करून आणता का, यांनी चहा करून घेऊन जावा. हा अशा पद्धतीची ही धुंदुली. सकाळच्या वेळेला चहा मागावा, हिनं सरबत घेऊन जावं. हा सगळं उलटच करत होती. अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव तिचावाला. आणि दिवसभर तिचे भांडणं चालायचे गावामध्ये. अशी असणारी त्याची पत्नी. धनसंपदा भरपूर होती आत्मदेव ब्राह्मणाकडे. पण एक दुःख मात्र संसारात होतं. काय? अजूनही एवढे दिवस झाले होते विवाहाला, पण पुत्र रत्न मात्र प्राप्त झालेलं नव्हतं. अपत्य अजून एकही नव्हतं. त्यानं हा आत्मदेव दुःखी असायचा. अरे जेव्हा दुसऱ्याच्या संसारामध्ये मुलं बाळ पाहायचा, त्या मुलांचं खेळणं ओरडणं आणि मग याला दुःख व्हायचं. अरे माझ्याही जीवनामध्ये माझ्या संसारामध्ये एक तरी अपत्य मला मिळावं म्हणून दुःखी असायचा. आणि त्यानं त्याच्या दारामध्ये सुंदर अशी गोमाता सुद्धा पाळलेली होती, गाय. पण तिलाही अजून बछड झालेलं नव्हतं. काय त्याचं कर्म असेल काय नाही, आणि म्हणून दुःखी असायचा. एक दिवस त्यानं निर्णय घेतला, बस म्हटलं हे दुःख मला आता सहन होत नाही, मग या देहाचा मी त्याग करणार आहे, आत्महत्या करतो म्हटले. म्हणून आत्महत्या करण्यासाठी आत्मदेव निघाले. नदी पात्राजवळ आले आणि नदी पात्राच्या जवळ येऊन खिन्न मनानं त्या ठिकाणी बसलेले. अरे काय माझ्या जीवनाचा उपयोग आहे? एवढं धन आहे, एवढी संपदा आहे, सर्व सुख माझ्याकडे, पण पुत्र प्राप्ती नाही, मला मूल बाळ नाही, याचं मात्र त्याला फार दुःख. तेवढ्यात त्या ठिकाणी एका संतांचं आगमन होतं. तीर्थयात्रेला निघालेले असतील आणि जात असताना या संतांनी पाहिलं कोणीतरी मनुष्य आहे, ब्राह्मण दिसतोय. अरे पण याच्या चेहऱ्यावरती उदास छटा आहे, चिंताक्रांत दिसतोय. आणि संतांचा स्वभाव तर आपल्याला माहित आहे. वैष्णव जन तो तेने कहिये, पीड पराई जाने रे. जगाची पीडा संतांना पाहवत नाही. यांचं दुःख कसं दूर होईल यासाठी अविरत प्रयत्न करणारे संत महात्मे. आणि त्यांचा तो स्वभाव असतो महाराज. आणि ज्याचा जो स्वभाव असतो की नाही, काही केल्या जात नाही. एक महात्मे होते, संत महात्मे, नदीच्या तीरावरती आले. स्वभावाबद्दल बोलतोय जरा. आणि नदीच्या आत पाण्यामध्ये पाहिलं, एक विंचू होता, पाण्यामध्ये बुडताना पाहिला साधूनं. आणि त्यांच्या स्वभावानुसार त्याला वाचवण्यासाठी साधू प्रयत्न करू लागला. ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये त्या विंचवाला घेतलं. आता साधूचा स्वभाव काय? जीवाला वाचवणं. आणि विंचवाचा स्वभाव काय? गुदगुल्या करणं. असंच आहे. काय केलं असेल त्यानं? अहो दंश केला ना महाराज साधूच्या हाताला. त्याच्या स्वभावाप्रमाणे विंचवाचा तो स्वभाव आहे. दंश केला हाताला, हातातनं विंचू खाली पडला, परत पाण्यामध्ये पडला, बुडू लागला. परत साधू संतांनी त्या विंचवाला उचललं, परत दंश केला. आणि हे दृश्य एका बाजूला उभं राहून एक मनुष्य पाहत होता. काय वेडा मनुष्य म्हटले, तो विंचू यांना दंश करतोय तरी उचलतात म्हटले. जवळ आला तो. म्हटले सांगावं जरा समजून. साधूला सांगू लागला तो मनुष्य. म्हटले महाराज मला वाटलं तुम्ही काही ज्ञानी असतात. म्हटलं काय झालं? अहो तुम्हाला एवढंही कळत नाही, तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, तो तुम्हाला दंश करतोय, तुम्हाला वेदना होत असतील त्यानं. साधूनं दिलेलं उत्तर ऐका, फार ऐकण्यासारखं आहे. साधूनं सांगितलं, अरे त्या विंचवाचा जर मूळ स्वभाव असेल दंश करणं, तर माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं. अरे तो जर त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी माझा स्वभाव का सोडावा? ही साधूची वृत्ती आहे महाराज. आणि म्हणून वाजवायच्या जरा मोठ्यानं वाजवा ना. साधूचा स्वभाव. आणि महाराज ज्याचा जो मूळ स्वभाव असतो तो काही केल्या जात नाही. संत महात्मे सांग, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैव योग्य झाला पाघ्या, दैव
कृष्ण भगवान की जय. म्हणून ज्याचा जो मूळ स्वभाव आहे तो काही केल्या जात नाही. साधू महात्मे आत्मदेवांच्या जवळ येतात, त्यांचं दुःख पाहिलं, चिंता पाहिली, विचारलं, ब्राह्मण देवता काय दुःख आहे म्हटले तुमच्या जीवनामध्ये, जरा सांगाल का? आत्मदेव सांगू लागले, महाराज अहो माझ्या विवाहाला कितीतरी वर्ष झाले, धनसंपदा भरपूर आहे, संपत्ती आहे, सगळं ऐश्वर्य माझ्याकडे, पण माझ्या संसारामध्ये अपत्य नाही, त्याचं मला अपार दुःख होतंय. साधून सांगितलं, अरे बघा अपत्य नाही, मुलबाळ नाही, मग त्यासाठी एवढी चिंता करण्याची काय गरज आहे? आत्मदेवांनी सांगितलं, म्हटलं असं कसं महाराज? अहो जेव्हा या जगाला सोडून मी जाईल, मग माझे पाठीमागची जी विधी आहे, श्राद्ध विधी असेल, दशक्रिया 13वा कोण करेल, आणि मला मुक्ती कशी मिळेल, मोक्ष कसा मिळेल? साधून सांगितलं, वेड्या तुला कोणी सांगितलं की मुलगा मुक्ती देतो, मुलगा भगवंताची प्राप्ती करून देतो, हे तुला कोणी सांगितलं? अरे श्राद्ध विधी जे केले जातात, दशक्रिया असेल, 13वा विधी असेल, या विधीनं होते पुण्याची प्राप्ती, नाही असं नाही, पुण्याची प्राप्ती होते, पण त्या पुण्याईनं फक्त चांगली जागा मिळते, प्रवासासाठी त्याचा उपयोग होतो, आनंदाचा प्रवास, अरे तो सुखकर होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण एक सांगून जातो, आई तुला मुक्ती हवी असेल, भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, त्याची तयारी आपली आपल्यालाच करावी लागते. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी गी, त्यासाठी तुला संसाराची बंधनं तोडावी लागतील, आपली सोडवणूक आपल्यालाच करावी लागेल. आता कथा झाल्यानंतर समजा तुम्हाला भूक लागलेली असेल, मग मी असं जर म्हटलं चला मी एकटा भोजन करतो, सगळ्यांची पोट भरतील, होईल का असं? किंवा तुम्ही भोजन केल्यानंतर माझं पोट भरणार आहे का? माझं पोट भरण्यासाठी मलाच भोजन करावं लागेल. तसंच आहे भगवत प्राप्ती स्वतःची स्वतःलाच करावी लागते. वेड्या अरे ज्यांना मुलं बाळ आहेत ते तरी कुठं सुखी आहेत म्हटले. आत्मदेव सांगू लागले, ते मला बाकीचं काही माहित नाही, पण मला जर पुत्र प्राप्ती झाली नाही, मी या ठिकाणी आत्महत्या करणार आहे, मी माझा देह संपवणार आहे. महात्मे समजावून सांगतात आत्मदेवा, आणि तेवढ्यात साधूंनी पाहिलं, त्यांना भविष्यही कळत होतं, त्याच्या कपाळावरती पाहिलं, त्याच्या कर्मरेषा पाहिल्या, लक्षात आलं, म्हटले आत्मदेवा अरे याच जन्मात काय, पुढील 7 जन्मामध्ये तुला पुत्र प्राप्ती होणार नाही अशी तुझी कर्मरेषा सांगते. आता तो मोठमोठ्यानं रडू लागला, कारण दुःख 7 पटीनं वाढलं. म्हटले मला आतापर्यंत वाटत होतं याच जन्मात मला पुत्र प्राप्ती होणार नाही, तुम्ही माझं दुःख 7 पटीनं वाढवलं, पुढील 7 जन्म मला मुलबाळ होणार नाही. अधिकच रडू लागला, दुःख करू लागला. आणि नंतर महात्म्याचे पाय धरले आत्मदेवानं, चरण पकडले, सांगितलं माझ्या नशिबामध्ये प्रारब्धामध्ये जरी पुत्र प्राप्ती नसेल ना, माझी विनंती आहे तुम्हाला, मला असा काही प्रसाद द्या की त्या प्रसादानं मला पुत्र प्राप्ती होईल. साधून सांगितलं, बरंच चाललो होतो म्हटले तीर्थयात्रेला, उगाच याच्याकडे आलो. आणि त्यानं सांगितलं, म्हटले तुम्ही जर मला प्रसाद दिला नाही तर या नदी पात्रामध्ये मी देहदान करून माझा देह संपवणार आहे, आणि याचं पातक तुम्हाला लागेल. ब्रह्महत्येचं मी ब्राह्मण आहे. साधूने विचार केला, काय हा उद्योग पाठीमागे लागला, बरं चाललो होतो म्हटले. ब्रह्महत्या जीवनामध्ये येण्याचे म्हटले योग आले, आणि मग दया आली साधूला. साधून आपल्या झोळीतनं सुंदर असं एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातावरती दिलं, म्हटले जा हे तुमच्या पत्नीला खाण्यासाठी द्या, आणि याच प्रसादानं तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे. हे ऐकल्यानंतर एवढा आनंद झाला आत्मदेवाला, उड्या मारू लागला, नाचू लागला, फळ घेतलं, धावतच घराकडे निघाला, पळत पळत घरी आला आपल्या उत्तम नगरामध्ये, आणि घराच्या समोर येऊन आपल्या पत्नीला हाका मारू लागला, अहो ऐकलत का, अहो ऐकलत का,
धुंदुली पळतच बाहेर आली. तिला वाटलं कुणीतरी मोठा यजमान मिळाला असेल, फार मोठी पूजा मिळाली असेल आणि मोठी दक्षिणा घेऊन आले की काय. या आशेनं पत्नी बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर म्हटलं काय झालं एवढं ओरडायला, काय मिळालं असं. आत्मदेवांनी सांगितलं मला परम आनंद झाला. म्हटलं कसला आनंद झाला. म्हटलं एका साधूची भेट झाली, त्या साधूनं फळ दिले आणि त्याच फळानं आपल्याला पुत्र प्राप्ती होणार आहे. पत्नीच्या हातावरती फळ ठेवलं. म्हटलं हे लगेच तुम्ही खाऊन टाका. तिनं पाहिलं फळाकडे, नाक डोळे जरा मुरडले. म्हटले मला वाटलं काय फार मोठं धन घेऊन आलात की काय, आणलं तर काय म्हणे फळ. बरं ठीक आहे म्हणे, पण विचार केला तिने. म्हटले फळ खाण्या अगोदर जरा विचार केला पाहिजे आणि विचारासाठी थोडासा वेळ पाहिजे. म्हणून वेळ काढूपणा तिनं केला. सांगितलं पतीला, म्हटले साधूनं दिलेलं फळ आहे, भोळे होते बिचारे आत्मदेव. मग हे फळ जर ग्रहण करायचंय, प्रसाद आहे, मासा नाही ग्रहण करायचा. म्हटले मग त्यासाठी स्नान करणार आहे हा, आणि स्नान करून हे फळ ग्रहण करते. भगवंतानं साधूनं दिलेला प्रसाद आहे. आत्मदेवांना वाटलं ठीक आहे म्हटले. आणि साधूनं सांगितलं होतं, काही नियम सांगितले होते. हे नियम धुंदुलीसाठी नाही, तुमच्या माझ्यासाठी आहेत. म्हटले हे फळ तुझ्या पत्नीला दिल्यानंतर काही नियमाचं पालन करायचंय. आणि मग जेव्हा स्त्री गर्भवती असते ना, तर तिने या नियमांचं पालन करावं. हे नियम आपल्यासाठी आहे. काय नियम आहे तर सत्य बोलावं, त्यानंतर पवित्र राहावं, दया जीवनामध्ये असावी, त्यानंतर कोणी याचक आपल्या दारामध्ये आला तर त्याला दान करावं, दिवसातून एकदा भोजन करावं. आणि हे सगळे नियम जर तुम्ही पाळाल, कारण आपण जन्माला आल्यानंतर किंवा जन्माला येण्याच्या अगोदर पासून या देहावरती अनेक संस्कार केले जातात. 16 प्रकारचे संस्कार होतात. त्यामध्ये गर्भ संस्कार सांगितलेले आहेत की गर्भावरती स्त्रीनं चांगले संस्कार करावे. त्यानं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हा, शिवाजी महाराज अवताराला आले. अवतारी पुरुष होते बरं. शिवाजी महाराज का आले अवताराला आणि हिंदू धर्माचं रक्षण त्यांनी केलं. त्याचं कारण एक की मातेनं गर्भावरती केले संस्कार. जिजाबाईनं जेव्हा गर्भामध्ये शिवाजी महाराज होते ना, छत्रपती रामप्रभूंच्या भगवंत गोपाल कृष्णाच्या अशा सुंदर सुंदर कथा श्रवणासाठी जिजामाता जायच्या. आणि मग त्याचे संस्कार गर्भावरती झाले. म्हणूनच तर धर्मधुरंधर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराज. आणि मोगलांनी जे आक्रमण केलेलं होतं, मोगलांकडनं या हिंदूंना जो त्रास होत होता, आपल्या मंदिरांची तोडफोड होत होती. आणि मग त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी असणारा हा हिंदू मुलूक त्यातून सोडवला. सगळ्यांची मुक्तता माझ्या. एक श्री राजा जय हो. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव
माझ्या अवताराला आले म्हणून आज आपण मुक्तपणे या ठिकाणी कथा करू शकतोय महाराज. हे त्यांचे उपकार आहेत आणि त्यांना ज्यांनी जन्म दिला त्या मातेचे या महाराष्ट्रावरती उपकार आहेत महाराज. गर्भामध्ये असताना शिवाजी महाराजांना गर्भातचे संस्कार मिळाले म्हणून तर हिंदवी स्वराज्याची स्थापना माझ्या राजाने केली महाराज. आणि म्हणून जेव्हा स्त्री गर्भवती असते ना तेव्हा तिनं कथा कीर्तन श्रवण करावे, ज्ञानेश्वरीचं वाचन करावं, माझ्या तुकोबरायांची गाथा वाचावी. त्यानंच सात्विक आणि गुण संपन्न असा पुत्र प्राप्त होत असतो. आणि मग तेच नियम आत्मदेवानं धुंदुलीला सांगितले. हे काय म्हटले, खाईन म्हटलं फळ तुम्ही जा. आत्मदेव निघून जातात आणि तर्क वितर्क करणारी ही धुंदुली विचार करू लागली, कुठून काय फळ घेऊन आले म्हटले. आणि फळानं कुठं असं मुलं होत असतात का. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी त्याच गावामध्ये राहणारी तिची बहीण त्या ठिकाणी आली. धुंदुलीनं सांगितलं, अगं म्हटले यांनी म्हटले कुठून कोणतं फळ आणलंय आणि मला सांगतात यांना पुत्र प्राप्ती होणार आहे. बहिणीनं सांगितलं मग खा की म्हटले, तुला तरी कुठं पुत्र प्राप्ती आहे, होईल म्हटले मुलगा. तर्क करू लागली धुंदुली. म्हटले मी असं ऐकलंय. म्हटले काय ऐकलंय, सगळं भागवतात आलंय बरं म्हणून सांगतो. धुंदुली तर्क करू लागली. म्हटले अगं मला जर गर्भ राहिला तर माझं पोट मोठं होईल, माझं वजन वाढेल. म्हटले हो, मग मला जास्त खाता पिता येणार नाही, अशक्त होईल म्हटले मी, मला कामही करता येणार नाही. मग तिनं सांगितलं, म्हटले एक काम कर ना. म्हटले काय, तुला काम होणार नाही बरोबर आहे, मग तुझ्या ननंदेला बोलवून घे ना, ते काम करीन. अगं तिनं सांगितलं तिचं नाव सुद्धा काढू. म्हटले का, ज्या ज्या वेळेस येते ना म्हटले आमच्या घरातल्या वस्तू गायब होतात, आली का काही ना काहीतरी घेऊनच जाते. म्हटले तिला तर मी येऊच देणार नाही. आणि मग म्हटले आणि जर समजा म्हटले या गावामध्ये चोर आले, मला काही पळता येणार नाही, गावातले लोक पळून जातील. अशा अनेक प्रकाराने ती तर्क लावू लागली. आणि मी असं ऐकलंय बाळंतपणाच्या यातना फार कठीण असतात. कारण बाळंत या शब्दाचा अर्थ आहे बाळ नाही तर अंत. बाळंतपण सुखरूप झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मातेचा अंत येऊ शकतो. एवढ्या यातना असतात त्या. म्हटले मूल आडवं आलं वगैरे. आणि मी असंही ऐकलंय, म्हटले शुकाचार्य मातेच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. म्हटले हो, आणि मग असंच हे मूल जर माझ्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिलं तर तर्क वितर्क करू लागले. मग त्या बहिणीनं सांगितलं, म्हटलं एक काम कर. म्हटले काय, तुझ्याकडे धन भरपूर आहे, खाण्यासाठी कुणी नाही. माझ्याकडे धन नाही पण खाण्यासाठी भरपूर तोंड आहे, मला 8-9 मुलं आहेत. म्हटले मग आता मी 10व्यांदा गर्भवती आहे. म्हटले मग करायचं काय. काय नाही म्हटले, फळ वगैरे काही खाऊ नको, मला होणार मूल मी तुला आणून देते. आणि तुझ्याकडे धनसंपदा भरपूर आहे, त्या बदल्यात मला तू धन दे म्हटले. ठरलं दोघींचं. ठीक आहे म्हटले. अगं म्हटले पण या फळाचं काय करायचं. म्हटले या फळाची आपण परीक्षा घेऊ, काय सामर्थ्य याच्यामध्ये पाहू. त्यासाठी हे फळ तुझ्या दारामध्ये बांधलेली जी गोमाता आहे ना, तिलाही अजून बछडं झालं नाही, वासरू झालं नाही, हे फळ तिला खाऊ घाल म्हटलं. गाईला ते फळ खाण्यासाठी दिलं. साधूचा प्रसाद आहे महाराज, वाया कसा जाईल. आणि मग हिनं काय केलं, तिनं सांगितलं अगं पण माझ्या पतीला काय सांगू. म्हणे काही नाही, एक काम कर, तुकोबारांनी सांगितलं की नाही. म्हटलं काय, चिंध्या बांधोनिया वाढविले पोट आणि गर्भार बोभाट जगामध्ये गर्भवती असल्याचं नाटक कर म्हटले. नाहीतरी तुझा पती भोळाचा आहे म्हटले. म्हटलं तिला सगळं ठीक आहे म्हटलं. दोघींचं ठरलं. मग हिनं गर्भवती असल्याचं नाटक केलं. आणि या बहिणीला जेव्हा मुलगा झाला, रात्रीतनं तो मुलगा छोटासा या धुंदुलीला आणून दिला.
सकाळ झाली, धुंदुलीनं आपल्या पतीला सांगितलं, म्हटलं आपल्या घरीही पुत्र प्राप्त झाला, एवढा आनंद झाला त्याला. वा म्हटले, आमच्याही घरी पुत्र प्राप्ती झाली. आनंदानं नाचू लागला आतमध्ये. आणि साधून जो प्रसाद दिला होता, जे फळ दिलं होतं, त्या गोमातेला खाऊ घातलं होतं. आणि त्या गोमातेला सुद्धा सुंदर असा पुत्र प्राप्त झाला. तिलाही एक मुलगा झाला गाईला, आणि पत्नीलाही मुलगा झाला. आत्मदेव तर आनंद विभोर झाले. अरे आतापर्यंत माझ्या संसारामध्ये एकही अपत्य नव्हतं, आता मला 2-2 मुलं झाली. पण एक झालं, गोमातेला झालेला जो मुलगा आहे ना, त्याचे कान मात्र गाईसारखे असे उंच होते. म्हणून नामकरण विधी करायचा होता 2ही मुलांचा. मग आत्मदेव ब्राह्मण म्हटले, 2ही मुलांची नावं मी ठेवतो. पहिलं नाव ठेवलं त्यांनी, गोमातेला झालेला जो मुलगा आहे त्याचे कान उंच होते, मोठे होते गाईसारखे, म्हणून त्या ठिकाणी त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. बोलिये गोकर्ण भगवान की जय. दुसऱ्या मुलाचं नाव ठेवत असताना धुंदुली आडवी आली. म्हटले नाही नाही, गाईला झालेला मुलगा त्याचं नाव तुम्ही ठेवलं, पण हा मुलगा माझा आहे. म्हटले मग याचं नाव मी ठेवणार आहे. म्हटले तू ठेव. मग ती म्हटली माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी, असं तिनं नाव ठेवलं. हा, आणि मग आता 2 मुलं झाली, लहानची मोठी होऊ लागली, खेळू लागली. सांगू तुम्हाला, ज्या फळापासून गोमातेला झालेला जो पुत्र आहे, उपजताची ज्ञानी सात्विक निघाला, शुद्ध बीजापोटी मी सांगून गेलो आपल्याला. आणि हा मात्र धुंदुकारी होता. आत्मदेवाचा तो मुलगा नव्हता, धुंदुलीच्या बहिणीचा असणारा हा मुलगा. आत्मदेवाला काही माहित नाही. पण 2 मुलं जेव्हा मोठे होऊ लागले, खेळू लागले, त्यांचे खेळही तसेच होते. गोकर्णानं काय करावं, सुंदर असं मंदिर तयार करावं, त्यामध्ये भगवंताची स्थापना करावी, पूजा करावी, भजन करावं. आणि या धुंदुलीनं काय करावं, खेळण्यासाठी जेव्हा जायचं ना, छोट्या छोट्या मुलांना उचलायचं आणि विहिरीत टाकून द्यायचं. मला हत्या करू लागला, जीवांची हत्या तो करू लागला. त्याची खेळही तसेच होते. अशा पद्धतीने हे 2 मुलं लहानची मोठी होऊ लागले. तारुण्यात 2ही मुलं आली. आणि मग असणारा हा धुंदुकारी वाईट वळणाला गेला, वाम मार्गाने जीवन जगू लागला, वेश्यांच्या नादी लागला, मद्यप्राशन करू लागला, नाही ते उद्योग चोऱ्या करू लागला. आणि धनासाठी आता वडिलांकडे मागणी करू लागला. जोपर्यंत धन होतं तोपर्यंत बापानं दिलं, घरातलं धन सगळं संपवलं या धुंदुकारीनं. आता मात्र आत्मदेव रडू लागले आणि परत एकदा निर्णय घेतला, या त्रासातून जर सुटका करून घ्यायची असेल, आत्महत्या करावी लागेल. आत्महत्या करण्यासाठी आत्मदेव ब्राह्मण परत निघाले. पहिले एकदा निघाले होते का मुलगा नाही म्हणून, आणि आता आत्महत्या करण्यासाठी जातायत का मुलगा आहे म्हणून. गोकर्ण महाराज समोर येतात. बाबांना समजावून सांगितलं. या ठिकाणी मुलानं बापाला उपदेश केला. कुठे कुठे पाहायला मिळतं भावानं भावाला उपदेश केला, कुठे पाहायला मिळतं मुलानं आईला उपदेश केला. भावाने भावाला केला होता की नाही? विभीषण महाराजांनी रावणाला उपदेश केला, नाही कळालं केला. शेवटी प्रभू रामचंद्रांच्या हातानं मारावं लागलं त्याला. आणि म्हणून उपदेश करतायत गोकर्ण महाराज आत्मदेवांना, बाबा एवढा सुंदर मानवी देह मिळालाय, आत्महत्या करण्यासाठी हा देह नाही. तुम्हाला एक सांगू, जीवनात कधीच आत्महत्या करू नका. मनामध्ये तसा विचार आला ना, 4 दिवस गावाला निघून जावं, तीर्थयात्रेला निघून जावं, मन शांत झालं की परत यावं. एक सांगू तुम्हाला, आत्महत्या जर जीवनात केली, पिशाच्य योनीला जावं लागतं. मुक्त नाही होत तो जीव, अनंत काळापर्यंत त्या योनीमध्ये भटकावं लागतं. म्हणून जीवनामध्ये कधीच आत्महत्या करू नये. विशेष करून माझं सांगणं माता भगिनींना असेल, कारण
यांच्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख झालं, संकट आली, लगेच रॉकेलचा डबा जवळ करतात, विहीर जवळ करतात ना. करू नये महाराज. 4 दिवस माहेरी निघून जावं, मन शांत झालं की परत यावं. बहुमोल किमतीचा देह मिळालाय ना, त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. जाणार आहे तो, नाही असं नाही. पंचतत्वाकडनं उसना मिळालाय तो जाणारच आहे, पण त्याला घालवण्याचा अधिकार आपल्याला नाही. जोपर्यंत प्रारब्ध असेल तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत आनंदानं जीवन जगावं माहिती. अहो, दुःख कुणाच्या जीवनात येत नाही. साधू संतांच्या जीवनात जेवढी दुःख आली ना, तेवढी दुःख आपल्याला नक्कीच नाही महाराज. सांगा ना, चालू कीर्तनामध्ये पुण्या महाराजाला काठीनं मारलंय का? कुणी काठीनं मारलंय का आजपर्यंत? नाही ना महाराज. माझ्या तुकोबरांच्या चालू कीर्तनामध्ये बंबाजी महाराजांनी, तो बंबाजी बुवा पाखंडी होता, आला त्यानं एवढं मारलं तुकोबरायांना, रक्त बंबाळ झाले माझे तुकोबराय. चालू कीर्तनात मारलं. ही तर वेळ कोणावर नाही ना. अहो, समाज तर आमची एवढी काळजी घेतोय. आज 4 गोष्टी आम्ही सांगत असू भगवंताच्या, प्रचार प्रसार करतोय धर्माचा, पण समाज मात्र एवढी काळजी घेतो आमची. आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो की नाही, असणारे आमची मेजर साहेब, त्यांच्या सौभाग्यवती, अगदी लेकराप्रमाणे आमचा सांभाळ. काय हवं काय नको सगळं अगदी व्यवस्थित पाहताय. समाज काळजी घेतो महाराज. पूर्वी असं नव्हतं. साधू संतांना फार त्रास सहन करावा लागला. त्यांनी भांडवल तयार केलंय, त्या भांडवला ते आम्ही जगतोय महाराज. आणि म्हणून तत्वज्ञान सांगतायत आमचे गोकर्ण महाराज वडिलांना, बाबा मानवी देह प्राप्त झाला, तो असा घालवू नका. म्हटले मग काय करू? काही नाही. म्हटले आता या संसाराचा त्याग करा, जंगलामध्ये जा, भागवताचं त्या ठिकाणी पारायण करा, नामस्मरण करा, स्वतःचं कल्याण करून घ्या. आत्मदेवानं मुलाचं ऐकलं, जंगलामध्ये जातात, वनामध्ये जातात, संसार प्रपंचाचा त्याग करून, आणि वनामध्ये जाऊन भागवताचं त्या ठिकाणी पारायण केलं, नामस्मरण केलं, स्वतःचा उद्धार करून घेतला आत्मदेवानं. आता राहिलं कोण? गोकर्ण महाराज आणि असणारी त्याची आई धुंदोली. आणि मग आता हा आईला त्रास देऊ लागला. सांग म्हटले बाबांनी, कुठं धन ठेवले तुला माहित असेल? कारण पूर्वी धन पुरून ठेवल्या जायचं. आज बऱ्याच लोकांना ते सापडतं. पूर्वी बँका नव्हत्या ना, मग धन तयार करायचं, सोनं वगैरे असं, मग कुठेतरी गाडग्या मडक्यामध्ये घालून पुरून ठेवायचं. तुला माहित असेल म्हटले सांग. आईनं सांगितलं, अरे बाळा मला माहित नाही बाबांनी कुठं धन ठेवलं, आणि आता घरामध्ये एक कवडी सुद्धा राहिलेली नाही. आईला मारू लागला, तो धमकावू लागला. जवळच विहीर होती, त्या धुंदुलीनं ती विहीर जवळ केली आणि त्याच ठिकाणी आईनं आत्महत्या केली. आई गेली, धुंदुली ही गेली. आणि मग राहिले मात्र गोकर्ण महाराज. सात्विक वृत्तीचे प्रकांड पंडित होते. विचार केला, अरे या दुर्जनाच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं वाटोळ करण्यापेक्षा तीर्थयात्रेला गेलेलं बरं. सुंदर निर्णय घेतला. गोकर्ण महाराजांनी तीर्थयात्रेसाठी निघून गेले. आता मात्र हा स्वतंत्र झाला, बेधुंद वागू लागला, एकटाच राहिला. आणि ज्या 5 वेश्यांकडे जात होता त्यांना आता तो घरी घेऊन आला, त्यांच्या सोबत राहू लागला. मग आता त्यांचं भरण पोषण करायचं, धनाची गरज आहे, चोऱ्या करू लागला. पहा किती पाप केले त्यानं. कुणी? या धुंदुकारीनं. एकही पाप त्यानं सोडलं नाही करायचं, एवढा पापी होता. एक दिवस त्यानं राजाच्या कोषागृहामध्ये चोरी केली आणि खूप सारं धन घेऊन आला. आणि जेव्हा या 5 जणींनी पाहिलं की हे सगळं धन राजाचं आहे, राजाचे सेवक या चोराचा शोध घेणार आहेत, आणि हा धुंदुकारी जेव्हा पकडला जाईल ना, तेव्हा हा आपली नावं सांगेल की हे धन मी सर्व यांना दिलंय, आपल्यालाही राजा शिक्षा करेल. मग बस म्हटले, आज रात्री याचा काटा काढायचा, याला मारायचं म्हटले. मद्यप्राशन केली. मद्य म्हणजे आपल्या भाषेत बेधुंद अवस्थेमध्ये आहे, संध्याकाळची वेळ आहे,
झोपलाय हा धुंदुकारी. आणि मग या 5 जणी आल्या त्या ठिकाणी, तोंड दाबून धरला, त्याला मारू लागला, त्याचा गळा दाबू लागला. मरेना महाराज, पापी मनुष्य लवकर मरत नाही, लक्षात ठेवा. ओरडू लागला तेव्हा यांच्या लक्षात आलं, आवाज जर शेजाऱ्या पाजारांनी ऐकला, शेजारी पाजारी येतील, म्हणून त्यांनी चुलीमध्ये जळता असणारा निखारा आणला, विस्तव आणले, त्याच्या तोंडामध्ये ते विस्तव घातले. भयानक असा मृत्यू धुंदुकारीला मिळाला महाराज. आणि यानंच प्रेत योनीला तो गेला, प्रेत झाला. असा भयानक मृत्यू त्याचा झाला. भटकू लागला इकडे तिकडे पिशाच्य होऊन. आणि ही बातमी गोकर्ण महाराज तीर्थयात्रेमध्ये होते, त्यांना कळाली, भाऊ गेला. मग त्याचा उद्धार व्हावा, त्याचं कल्याण व्हावं म्हणून प्रयाग तीर्थावर गोकर्ण महाराजांनी त्याच्यासाठी श्राद्ध विधी केला, पिंडदान केलं. माझ्या भावाला हा पापी होता पार, सद्गती मिळावी म्हणून विधी केला. आणि गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करत करत आपल्या गावामध्ये परत आले. उत्तम नगरामध्ये आपल्या वाड्यामध्ये गेले. सुंदर चांदण्याचा प्रकाश पडलेला आहे. आणि त्या प्रकाशामध्ये वाड्यामध्ये गोकर्ण महाराज आराम करतायत, झोपी गेले. रात्रीची वेळ आहे. आणि अचानक समोर त्या ठिकाणी हत्ती दिसू लागला. त्या हत्तीचं रूपांतर त्या ठिकाणी सिंहामध्ये होऊ लागलं. सिंहाचं रूपांतर भयानक अशा जनावरांमध्ये होऊ लागलं. भयानक असे कानावरती आवाज येऊ लागले. गोकर्ण महाराज जागी झाले. काळे विभिन्न असणारी रात्र, चित्र विचित्र आवाज कानावरती येत आहे. अनेक रूप घेऊन हा धुंदुकारी समोर येऊ लागला. गोकर्णाने विचारलं, कोण आहेस तू? आणि मग ते प्रेत योनीमध्ये असणारा धुंदुकारी सांगू लागला, म्हटले गोकर्णा, अरे मी तुझा भाऊ आहे. म्हटले धुंदुकारी माझं नाव आहे. गोकर्णाने विचारलं, अरे तुझी अवस्था अशी कशी झाली? प्रेत योनीला तू का गेलास? मग सांगितलं, जगामध्ये जेवढी काही पाप आहेत त्यातलं एकही मी करण्याचं सोडलं नाही, म्हणून माझी अवस्था झाली. मी प्रेत योनीला गेलो. माझ्या उद्धारासाठी गोकर्णा काहीतरी कर. मला फार यातना होत आहेत या योनीमध्ये, या प्रेत योनीमध्ये, पिशाच्य योनीमध्ये. गोकर्णानं सांगितलं, अरे तुझ्यासाठी मी प्रयाग क्षेत्रामध्ये पिंडदान केलंय, श्राद्ध विधी केलाय तुझा, तरी तुझा उद्धार झाला नाही. त्यानं सांगितलं, माझ्या जीवनात पापच एवढी आहे की या श्राद्ध विधीनं आणि पिंडदानानं माझा उद्धार होणार नाही. आणि उद्धार न होण्याचं अजून एक कारण आहे. ज्यावेळेस पिंडदान करत होते गोकर्ण महाराज, तेव्हा गोत्राचा उच्चार करावा लागतो, जे गोत्र असेल. आता गोकर्णाला काय वाटत होतं की हा माझा सक्का भाऊ आहे, म्हणून गोकर्णाचं जे गोत्र होतं त्याचा उच्चार करून विधी केला. पण याचं गोत्र कोणतं होतं? हा काय गोकर्णाचा सक्का भाऊ होता का? नाही, बहिणीचा असणारा मुलगा. मग तिचं गोत्र वेगळं होतं, म्हणून चुकीचं गोत्र उच्चारण्यात गेलं, म्हणून उद्धार झाला नाही, असाही भाव सांगितला जातो. आणि मग आता भावाच्या उद्धारासाठी करावं काय? सांगितलं त्याला, काळजी करू नको. म्हटले गोकर्णा, मी काहीतरी उपाय करतो तुझ्या उद्धारासाठी. सकाळ झाली, सूर्यनारायण भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. एवढं सामर्थ्य होतं गोकर्ण महाराजांचं. सूर्यदेवाच्या समोर जातात, घोड्यांचे लगाम आपल्या हातामध्ये धरले. विचारलं, माझा भाऊ पिशाच्य योनीला गेलाय, त्याचा उद्धार होण्यासाठी मार्ग सांगा. सूर्य भगवंतानं सांगितलं, म्हणजे त्यासाठी एकच उपाय, जर तुमच्या भावानं श्रीमद भागवत महापुराण श्रवण केलं त्याचा उद्धार नक्की होईल. 7 दिवस. म्हणून गोकर्ण महाराजांनी आषाढ महिन्यामध्ये सुंदर असं नियोजन केलं. आजूबाजूला गावातल्या लोकांना कळालं की गोकर्ण महाराज 7 दिवस भागवत कथा सांगणार आहेत. भरपूर असा समाज त्या ठिकाणी एकत्र आला, जसे तुम्ही आला त्या पद्धतीनं. आणि हा असणारा पिशाच्य योनीमध्ये धुंदुकारी, तोही त्या वायू रूपामध्ये येतो, आला. त्याच्यासाठी आसन तयार केलं आणि त्या आसनावरती तो बसण्याचा प्रयत्न करू लागला, पण हवा यायची आणि त्यानं तो उडून जायचा. वायू रूप होता. आता करावं काय?
मग त्या धर्म मंडपामध्ये एक वेळू होता, ज्याला आपण बांबू म्हणतो. 7 गाठीचा बांबू आहे. त्यामध्ये तो पहिल्या गाठीमध्ये जाऊन बसला. या भागवत कथेचं एवढं महात्म्य. पहिल्या दिवसाची कथा झाली. पहिली गाठ त्या ठिकाणी फुटली. त्यातून त्यानं दुसऱ्या गाठीमध्ये प्रवेश केला. अशा पद्धतीनं 7 दिवस भागवत कथा त्यांनी मनोभावे एक चित्तानं श्रवण केली. 7 गाठी त्या ठिकाणी फुटल्या. या 7 गाठी कोणत्या आहेत तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्रदल, कमल अशा 7 गाठींचा निरोध त्यानं केला. त्या फुटल्या आणि त्यातून त्याचा उद्धार झाला. दिव्य देह त्याला प्राप्त झाला. त्याला नेण्यासाठी विमान आला. गोकर्ण महाराजांनी प्रश्न केला देवदूतांना, देवतांच्या पार्षदांना. म्हटले या ठिकाणी अनेक लोकांनी कथा श्रवण केली आणि विमान तुम्ही एकट्या धुंदुकारीसाठी घेऊन आला असं का? मग त्यांनी उत्तर दिलं, ज्या पद्धतीनं धुंदुकारीनी कथा श्रवण केली एक चित्तानं, कारण त्याला उद्धार करून घ्यायचा होता स्वतःचा, म्हणून त्यानं ज्या पद्धतीनं कथा श्रवण केली ना त्या पद्धतीनं इतरांनी केली नाही. मी सांगून गेलो आपल्याला पहिल्या दिवशी. बसलेले असतात शरीरानं, देहानं या धर्म मंडपामध्ये, मन मात्र इकडे तिकडे भटकत असतं. अशी जर कथा श्रवण कराल तर 100% फळ आपल्याला कथेचं मिळत नाही. हे जेव्हा देवदूतांनी पार्षदांनी सांगितलं, म्हटले नाही नाही गोकर्ण महाराज म्हटले असं चालणार नाही. माझ्या भावाचा जसा उद्धार झाला या कथेनं तसा सर्वांचा व्हावा ही माझी इच्छा आहे. म्हणून परत श्रावण महिन्यामध्ये गोकर्ण महाराजांनी गावामध्ये कथा केली. आता मात्र सर्व जो समाज होता, श्रोते होते, सर्वांनी एक चित्तानं असणारी ही कथा श्रवण केली आणि सर्वांना नेण्यासाठी विमानं आली आणि सर्वांचा उद्धार या कथेनं झाला. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की व्यथा. श्रीमद् भागवत कथा, 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 श्रीमद् भागवत कथा. ओ जिसे श्रवण कर मिट जाती है, श्रीमद् भागवत कथा, 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 श्रीमद् भागवत कथा. आणि सर्वांनी मनोभावानं भागवत कथा श्रवण केली. सर्वांचा उद्धार या कथेनं झाला. पुढे शौनकादिक मुनी सूत महाराजांना 3 प्रश्न करतात. त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न विचारला, व्यास महर्षींनी 18,000 श्लोकाची असणारी ही संहिता जी निर्माण केली ती कोणाच्या प्रेरणेनं निर्माण केली याबद्दल जरा सांगा. दुसरा प्रश्न केला, म्हटले शुकाचार्य तर तपस्वी आहेत, आत्मस्वरूपामध्ये लीन असणारे शुकाचार्य, आणि त्यांनीही भागवत कथा श्रवण केली. का केली तेही आम्हाला सांगा. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न केला की आम्ही ऐकले राजा परीक्षित महाराज तर धर्मात्मा होते, आणि असे धर्मात्मा असणारे परीक्षित महाराज, मग त्यांना शाप का प्राप्त झाला, काय चूक घडली जीवनामध्ये त्याबद्दल आम्हाला सांगा. आणि त्यांनी ही कथा, त्यांना शुकाचार्यांनी ही कथा का सांगितली त्याबद्दलही आम्हाला वर्णन करून सांगा. असे सुंदर 3 प्रश्न शौनकादिक मुनींनी विचारले. त्याची उत्तर देणार आहे सूत महाराज. पण त्या अगोदर 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचंय. पायाला जरा कंटाळा वगैरे 5 मिनिटं सतसंग होईल. त्यामध्ये आपण सुंदर नृत्यही करू शकता. सुंदर फुगडी असेल, फेर असेल तर त्याचा आनंद आपण सर्व घेणार आहोत. 2 मिनिटं सर्वांनी नामस्मरण करायचंय.
राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे
राधे राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। आपापल्या जागेवरती सर्वांनी बसून घ्यायचंय। 3 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न विचारला की व्यास महर्षींनी असणारे ही सुंदर असं भागवत 18,000 श्लोकांची संहिता जी तयार केली, कोणाच्या प्रेरणेनं तयार केली त्याबद्दल आम्हाला सांगा। सूत महाराज सांगू लागले, म्हटले आता व्यास महर्षींचा जो जन्म झाला तर त्यांचे असणारे वडील पराशर महाराज आणि या पराशरांचे असणारे पुत्र व्यास महर्षी। मत्स्यगंधा नावाची कोळ्याची कन्या आहे आणि तिच्यापासून ज्यांचा जन्म झाला, कथाभाग आपल्याला बऱ्याच जणांना माहित असेल, तो सांगून तुमचा वेळ घेत नाही। मग त्यांचे असणारे हे पुत्र व्यास महर्षी आणि आपल्या या व्यास महर्षींनी जगाचं कल्याण व्हावं म्हणून 17 पुराणांची रचना केली। एक वेद होता, पहिला एकच वेद होता। या वेदाचे 4 वेद व्यास महर्षींनी केले, 6 शास्त्र निर्माण केली, एवढी सगळी निर्मिती केली, एवढं सगळं वाङ्मय तयार केलं, तरीही आपल्या शाम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये हनुवटीला हात लावून व्यास महर्षी बसलेले चिंतातुर आहेत, उदास आहे। आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं होतं कधी कधी, जेव्हा आपलं जीवन आपण वार्धक्याकडे येतो, म्हातारपण जवळ येतं आणि मग सहज बसल्या बसल्या विचार करतो आपण, अरे या संसारामध्ये या प्रपंचामध्ये आजपर्यंत खूप काही केलं, धन कमवलं, पैसा कमवला, गाड्या बंगला सगळं झालं, पण तरीही काहीतरी करायचं माझ्याकडनं बाकी राहिलंय। अशी कुठेतरी काहीतरी मनामध्ये सल त्या ठिकाणी सलत असते, काहीतरी करायचं राहिलंय, काहीतरी करायचं राहिलंय। व्यास महर्षींचं तेच झालं। आपल्या आश्रमामध्ये बसून विचार करतायत, अरे 17 पुराणं तयार केली, 4 वेद तयार केले, 6 शास्त्र लिहिली, पण मानसिक समाधान पाहिजे तेवढे मिळालं नाही, काहीतरी करायचं माझ्याकडनं बाकी राहिलंय अशी चिंता वाटू लागली। आणि चिंतेचं समाधान 2च ठिकाणी होतं महाराज। धर्म मंडपाच्या पलीकडे बरेचसे तरुण मंडळी, लहान मुलं आहेत। माझी विनंती असेल आपल्याला, फार मोठ्यानं आपण कल्ला करताय, कृपया आपण 1-2 जणांनी जाऊन जरा त्यांना थोडंसं शांत करा। 15 मिनिटं राहिलेत आपल्याकडे, 5-10 मिनिटात मी थांबणार आहे। आणि म्हणून काहीतरी करायचं शिल्लक राहिलं, चिंता क्रांत आहेत, विचार करतायत। आणि सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये दुःख झालं, चिंता असेल तर समाजाला सांगत बसू नका। आपली चिंता, आपलं दुःख एकतर संतांना सांगावं, नाहीतर माता मळगंगेच्या समोर जावं, हात जोडावे, तिथे आपली चिंता दुःख सांगावं। कारण समाज तुम्हाला सांगू कसं आहे, तुमचं असणारं दुःख रडून ऐकेल आणि समाजाला हसून सांगेल। म्हणून समाजाला दुःख सांगत बसू नका, संतांना सांगावं। आणि मग त्या आश्रमामध्ये नारद महर्षींचं आगमन होतं। नारद महर्षी त्या ठिकाणी येतात। पहिली अवस्था व्यास महर्षींची। म्हटले, व्यासदेव तुम्ही तर संत आहात, महात्मे आहात, आणि तुमच्या चेहऱ्यावरती ही चिंता, हे दुःख, तुमच्या दुःखाचं कारण जरा मला कळेल का? आणि म्हणून व्यास महर्षी सांगू लागले, म्हटले नारद महर्षी आतापर्यंत अनेक वाङ्मय तयार केली, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला,
17 पुराणं लिहिली. 17 पुराणांमध्ये महाभारत येत नाही बरं, तो एक इतिहास आहे. 17 पुराणं तयार केली, पण मनाला मात्र माझ्या शांती मिळाली नाही, समाधान माझं आतापर्यंत झालं नाही. याचं कारण कळेल का? नारद महर्षींनी सांगितलं. म्हटलं त्याचं कारण असं आहे, आजपर्यंत तुम्ही जी ग्रंथ रचना केली त्यामध्ये ज्ञान प्रधान अशी ग्रंथ निर्मिती तुम्ही केली. त्यामध्ये ज्ञानाला फार किंमत आहे, पण त्यामध्ये भगवंताविषयी असणारं प्रेम, भगवंताची असणारी भक्ती, भगवंताच्या असणाऱ्या लीला या मात्र तुम्ही त्यामध्ये वर्णन केलेल्या नाहीत. जेव्हा तुम्ही असा काही ग्रंथ निर्माण कराल की त्या ग्रंथामध्ये भगवंताची भक्ती असेल, भगवंताच्या लीला असतील, भक्तांच्या कथा असतील, प्रेमयुक्त असा असणारा ग्रंथ जर तुम्ही निर्माण केला तर तुम्हाला समाधान मिळेल. कारण प्रमाण मगाशी महाराजांनी दिलं की नाही, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. असा प्रेमयुक्त असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करा. व्यासदेव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान मिळेल. व्यास महर्षी सांगू लागले, नारद महर्षी अहो हे करण्यात माझं आयुष्य गेलं, म्हातारपण आलंय, आता ग्रंथ रचना करायला सांगतात, आता माझ्यामध्ये ती शक्ती नाही, ते सामर्थ्य नाही, ग्रंथ रचना करणं आता मला शक्य होणार नाही. नारद महर्षींनी सांगितलं, अहो काय बोलता? म्हटले ज्यांच्यावर संतांची कृपा होते, ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ना, त्यांना जीवनामध्ये काहीही करणं शक्य आहे. म्हटले अशक्य असं त्यांच्या जीवनामध्ये काहीच नसतं. आणि तुम्हाला जर पटत नसेल तर त्यासाठी मी माझ्या स्वतःचं चरित्र तुम्हाला सांगतो. नारद महर्षी त्यांचं पूर्व चरित्र सांगतात. म्हटले व्यास महर्षी तुम्हाला माहित आहे मागच्या जन्मी मी कोण होतो तुम्हाला माहित आहे? व्यास महर्षी म्हटले कोण होता तुम्ही मागच्या जन्मी? अहो म्हटले मी मागच्या जन्मी दासी पुत्र होतो, दासीच्या घरी माझा जन्म झाला, माझ्यावर भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली, त्याच दासी पुत्राचा मी नंतर ब्रह्मदेवाचा मानस पुत्र म्हणून नारद म्हणून जन्माला आलो. संतांच्या कृपेनं काय होणार नाही. आणि तुम्ही म्हणता मला ग्रंथरचना करता येणार नाही. आणि म्हणून आपलं पूर्व चरित्र सांगू लागले कोण? नारद महर्षी. पण ते चरित्र आपण आज नाही पाहणार, उद्या ते चरित्र, कारण 9:15 वाजले, माझी वेळ संपली. ते चरित्र आपण उद्या पाहणार आहोत की संतांच्या कृपेनं दासी पुत्र सुद्धा नारद महर्षी होऊ शकतो. त्याचं वर्णन आपण उद्या पाहणार आहोत. याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम